तर केरळमध्ये आल्याच्या नंतर ना घरातली सगळी साफसफाई करून घेतली. आता व्हिडिओ खरंच खूप लेट होतोय कारण इकडं आल्याच्या नंतर ना श्रीषा पण आजारी पडली होती, त्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला टाईम भेटला नाही. आणि आल्याच्या नंतर ना सगळी आवरावर केली. आता हे भांडे वगैरे पण सगळे थोडे थोडे घासायचेच असतात आल्याच्या नंतर. आणि श्रीशाला ना गावाला गेल्यापासून एक सवय लागली, म्हणजे मी तिला पहिल्या घरात जरी ती खेळणी वगैरे दिली तर ती खेळत होती, पण गावाकडे गेल्याच्या नंतर ना तू दिसती बाहेर खेळायची, तिला सवय लागली आहे. आता मी तिच्या मागं मागं पळत होते आणि ती पुढं पळत होती, असं काहीतरी आमचं चाललं होतं. आणि केरळमध्ये आल्यापासून एवढी खतरनाक गरमी होतीये ना, म्हणजे असं वाटतंय की गावालाच जावं, एवढी सारी गरमी होतीये. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी येणार होते घरी, तर मस्त असं आम्ही स्वयंपाक बनवायला घेतला. तर स्वयंपाकामध्ये मी बटाट्याची चटणी, मस्त भजे, कुरडई, पापड, पुरी, चपाती आणि आमरस बनवला होता. तर मस्त असं जेवण केलं आणि आम्ही निघलो संध्याकाळी बाहेर जायला. आता बाहेर जायचं कारण एवढंच होतं की तो खूप अशी गरमी होत होती, म्हणजे बसवत पण नव्हतं घरात, लाईट पण होती, पंखे वगैरे पण चालू होते, पण इतकी गरमी होत होती ना, त्यामुळे म्हणलं चला आपण आता पोटकोचीला वगैरे बाहेर थंड हवेच्या ठिकाणी थोडंसं जाऊन बसू. तर आम्ही ते आधी मॅक्समध्ये गेलो, कारण बाहेरून ना मॅक्समध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं होतं, म्हणजे छान वाटत होतं. तर म्हटलं चला आपण कलेक्शन थोडंसं बघून येऊ आणि जे काही गोष्टी आवडतात ते घेऊसुद्धा. तर त्यानंतर ना म्हणजे थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर एवढा असा पाऊस झाला आणि इतकं छान वाटलं ना, कारण इतकी सारी गरमी होत होती आणि हा पाऊस बघून एवढं छान वाटलं ना. कारण इथं म्हणजे केरळमध्ये असं जास्त हीट वाढली की पाऊस येणारच असतो, म्हणजे खूप गरमी होत होती प्रमाणाच्या बाहेर. आणि पाऊस पडल्याच्या नंतर ना खूप सारं असं थंड वातावरण झालेलं होतं. तर असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.